बरेच वेळा काय होतंय, त्या माणसाचं तोंड बघितल्यावर असं माणसांचा समज झालेला असतो, त्या माणसाचं जर तुम्ही दिवसात तोंड बघितलं तर उपाशी राहावं लागते, की जेवण मिळत नाही. काय होते, जेवणच त्या दिवशी त्या माणसांना मिळत नाही. मग ही सगळी तक्रार कुणाकडे आली, राजाकडे आली. मग राजा म्हणतो चालतंय, म्हणतो बघतो, म्हटला या तक्रारीचं निवारण मी करतो आणि त्या माणसाला पटकन सगळ्यांनी बोलवून आणून इथं हजर करा म्हणतो. मग काय करतात, गावातील लोक त्या माणसाला तिथं नेऊन हजर करतात आणि तो माणसाला काय करतात, तिथंच त्या दिवशी तो रात्री काय करतो, तिथंच राहतो आणि सकाळी उठतोय राजा, झोपेतून उठतो आणि त्या माणसाचं तोंड बघतो. आणि काही कारणानं काय होतंय, राजाला एवढं काम, प्रचंड काम त्या दिवशी लागतंय की त्याला त्या दिवशी जेवायला मिळत नाही. मग राजाला खूप राग येतो, संतापतो, कारण त्याला भूक पण लागलेली असते. त्यामुळे काय होतं, त्याचा राग उसळतो. मग त्यामुळे काय होतंय, त्याला वैताग येतो आणि म्हणतो की खरंच आहे हे, की काय होतं, त्याचं तोंड बघितल्यावर आपल्याला जेवण मिळत नाही, लोक सांगत होते हे खरं आहे. मग तो काय करतो की आता या माणसाला फाशी देऊन टाकायची म्हणतो. काय म्हणतो, त्या माणसाला फाशी देऊन टाकायची. मग तसं झाल्यावर राजा त्या माणसाला फाशी द्यायला घेऊन जातात. मग त्या माणसाला विचारतात, तुझी आता शेवटी विचारतात ना, मरताना विचारतात माणसाला प्रत्येकाला, तुझी शेवटची इच्छा काय म्हणून. तसंच त्या माणसाला पण विचारलं जातं आहे की तुझी शेवटची इच्छा काय म्हणून, होय की नाही. मग तसं विचारल्यावर राजा ऐकून घेत नाही. मग तो माणूस काय सांगू लागतो, तो म्हणतो ठीक आहे म्हटला, मला फाशी देणार आहे तर ठीक आहे, परंतु माझं तोंड बघितल्यावर जर माणसांना जेवायला मिळत नसेल, होय की नाही, त्यामुळे मी कम नशीब आहे किंवा नशीबवान नाही असं म्हणतो, होय की नाही. तर तुमचं, राजालाच म्हणतो, तुमचं तोंड बघितल्यावर मला मरण येणार आहे आज. काय म्हणतो, तुमचं तोंड बघितल्यामुळं मला आज मरण प्राप्त होणार आहे. मग कोण खरंच नशीबवान आहे, होय की नाही, किंवा कम नशीबी यातलं कोण आहे नेमकं, ते तुम्हीच सांगा. मग राजाला त्याची स्वतःची लाज वाटू लागते, होय की नाही, आणि राजा चपापतो. त्याला वाईट वाटतं की आपण आपलं तोंड बघितलं